तर मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 22 मेचा भाग तुम्ही बघत आहात। आणि प्रेक्षकांनो, आज आता बघा या दोघी सासा-सुनांनी मिळून स्वयंपाक केलाय आणि महिपत दामिनीचा एक सीन दाखवलाय त्यांनी। आता या आत्महत्येचा चिठ्ठीचा त्या दामिनीने मस्त पचका केलाय। आता जरा मागून दाखवलंय त्यांनी सुरुवातीला। ही सायली विचारते अर्जुनला, आपल्या केस कधी संपणार हो? मग अर्जुन तिला उत्तर देतो सायलीला, फार काही वेळ नाहीये केस संपायला, पण आता ती दामिनी काय करते ते बघूयात। म्हणजे कोर्टामध्ये तिचा फ्लॉप शो झाला ना, त्यामुळे ती खूप चिडली असणार आहे। अर्जुन सुभेदार सोबत कुठलीच डील होऊ शकत नाही हे तिला चांगलंच कळलंय आता। चिडून ती खालच्या लेवलला जाऊ शकते आणि पर्सनली आपल्याला हर्ट करू शकते। सायली म्हणते, अरे देवा। अर्जुन म्हणतो, पॅनिक नाही व्हायचंय आणि टेन्शन नाही घ्यायचंय। त्या दामिनीला हेच तर हवंय, म्हणजे तिला काहीतरी इरिटेटिंग उकरून काढायचंय आणि आपल्याला भडकवायचंय। सायली म्हणते, पण त्याआधीच ना तुम्ही त्या साक्षीला अडकवा, म्हणजे त्या दामिनीला काहीच काम उरणार नाही आणि इथे प्रियाच्या जाळ्यात तिला कसं अडकवायचं हे मी बघते। अर्जुन म्हणतो, अरे काय, म्हणजे आत्ताचे तुमचे एक्सप्रेशन्स 2.0 चे नाहीये, सायली 2.0 चे। काय झालं, तुम्ही एवढे रेसलेस का झालात? सायली म्हणते, अहो मी प्रियाचा डाव आज उलटवलाय खरा तिच्यावर, पण तिने ना उगाचच अश्विन भाऊजीचा वाढदिवस नको खराब करायला। आता आत तिने काय घोळ घातला असेल ते देवच जाणे। त्यात जेवणाची वेळ होत चालली आहे, मला आज जाऊन बघायला हवं। अर्जुन म्हणतो, अरे थांब यार बायको, थांब। त्या तन्वीची जरा पंचायत तर होऊ दे आणि घरच्यांना कळू दे की ती तन्वी तुझ्या जीवावर उड्या मारते, कशाला मदत करते आज जाऊन तिला। सायली म्हणते, तिला कशाला मदत करायला जाऊ मी? अहो अश्विन भाऊजीला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी छान स्वयंपाक मिळायला हवा की नाही? आणि तसंही एव्हाना तिला जी शिक्षा मिळायची आहे ती मिळालीच असणार आहे। तिने केलेल्या स्वयंपाकाची घरच्यांना शिक्षा नको म्हणून जाते आतमध्ये आता। अर्जुन म्हणतो, बायको सगळं कसं बॅलन्स करायचं ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे आणि तुला ना या प्रेमाचे रिझल्ट नक्कीच दिसणार आहे लवकर। फक्त डॅडच नाही, घरातले सगळे तुझ्याशी परत तसंच वागतील, अगदी आधीसारखं। सायली म्हणते, अगं बाई तुमच्या तोंडात खीर पडो, पण ती करायला मला आज जायला हवंय, नाहीतर खिरीच्या नावाखाली ही नुसतं दूध देईल सगळ्यांना। आता इकडे कल्पनाताईंनी बिचाऱ्यांनी सगळं किचन स्वच्छ केलंय। प्रतापराव नुसती गंमत बघताय, सगळं काम कल्पनाताई करताय। त्या म्हणतात, आता कसं किचन स्वच्छ झालं, आता काम करायला मी मोकळी। अगं ए तन्वी, पनीर कढाई करायला मला लाकडाचा डाव लागेल। अगं ए तन्वी, अगं उभी काय, मला लाकडी डाव दे बरं शोधून। तर ही आपली फोनवर बघत बघत त्यांना सुरी देते हातामध्ये। कल्पनाताई म्हणतात, अगं ए लक्ष कुठे तुझं? अगं बाई ही सुरी आहे, मी तुझ्याकडे लाकडाचा डाव मागितला। मग ही लगली हसते आणि म्हणते, अगं लक्षच नव्हतं बघ आई। मग कल्पनाताई म्हणतात, कमाले बाई तुझी। बरं ए तन्वी, मला ना आता पनीरचं करायचंय, पटकन तू रोट्या करायला घे। मग लगेच ही कशी म्हणते बघा, आई मी ही रोटीची रेसिपी बघत होते, या व्हिडिओत काय म्हणते, या व्हिडिओत ही बाई सांगते की पीठ मळताना म्हणे दही घालायचं। कल्पनाताई म्हणतात, हो घालतच असतात की दही। मग त्यावर प्रिया म्हणते, नाही म्हणजे मला वाटलंच होतं दही लागणारच, पीठ मळायचं तर दही नको का? मग कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी त्याकरता व्हिडिओ कशाला बघायचा, मी सांगते ना तुला। अगं रोट्या करतो ना आपण त्यावेळेला दही घालायचं आणि मळायची ती कणिक छान, थोड्या वेळ तशीच ठेवायची। मग नंतर ती मुरली की गोळा घ्यायचा, मग त्याला तूप किंवा तेल काही लावायचं, मग त्याला अशी गुंडाळायचं, मग गोल गोल त्याचं वेटोळं करायचं, दाबून त्याला ठेवून द्यायचं आणि मग रोट्या लाटायच्या। आणि त्याने काय होतं सांग? प्रिया म्हणते, काय होतं? मग लगेच कल्पनाताई म्हणतात, पापुद्रे सुटतात त्याला छान। मग प्रिया म्हणते, ओ अच्छा पापुद्रे होय। मग कल्पनाताई तिला म्हणतात, चल घे बरं पटकन कणिक मळायला। पण आता ही कसली करते प्रेक्षकांनो, आज त्यांना सांगायचं तात्पर्य हे की हिचा जो खोटारडेपणा आहे ना तो आता घरच्यांसमोर पण उघडा पडायला लागलाय। कारण एवढं सगळं केलंय बघा आज कल्पनाताईंनी आणि या सायलीने मिळून, पण ही येते आणि स्वतः क्रेडिट घ्यायला जाते। खरं तर हिची हिंमत कशी झाली हे सगळं क्रेडिट घ्यायचं हेच मला कळलं नाही। पण बघा आता ती मनात विचार करते, एवढा अभ्यास तर मी 12वीच्या परीक्षेच्या वेळेलाही केला नव्हता, इथून कल्टी मारलेलीच बरी। या बिंडोकचा सगळा स्वयंपाक करून झाला की मग येते परत। आता त्या कल्पनाताईंना कारण सांगते की आई माझ्या मैत्रिणीचा ना फोन येतोय, मगाचपासनं मेसेज करते बघा तिला ना एका प्रोजेक्टसाठी मला मदत हवी आहे। प्रतापरावांना कळलं ही शेंड्या लावते म्हणून। प्रिया म्हणते, मी पटकन जाऊन येते आणि फोनवर बोलून येते, मग करते नंतर पनीर कढई, जिरा घालून राईस, दही घालून रोट्या, सगळं करते आलेच असं म्हणून ही पळून जाते। प्रतापराव म्हणतात, सासूबाई चला कामाला लागा, सांभाळायचंय किचन तुम्हालाच। आता पटकन सायली येते किचन मध्ये।
आल्या आल्या म्हणते कल्पनाताईंना, आई तुम्हाला दही बुंदीसाठी दही फेटून देऊ का? प्रतापराव म्हणतात, काय रे तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? अर्जुन म्हणतो, काय करणार डॅड, माझ्या बायकोला किचन मध्ये कामं करायचे आहेत ना, मग यावंच लागलं मला. काही काही प्रेक्षक म्हणतात की या मालिकेचे अर्ध्याच्या वर एपिसोड खाण्यातच असतात, सुभेदारांना खाण्याशिवाय काही समजत नाही का? पण कसं आहे ना प्रेक्षकांनो, तसंही बाईचं आयुष्य अर्ध्याच्या वर किचन मध्येच जातो हो. म्हणजे मला मालिकेची साईड नाही घ्यायची आहे, पण रियालिटी सांगते, अर्धा दिवस बाईचा स्वयंपाक घरातच जातो आणि त्यातनं मालिकेत काही वावगं दाखवत आहे असं मला नाही वाटत आहे. थोडक्यात काय की या दोघी सासासुनाची बॉन्डिंग व्हायला सुरुवात झाली आहे. सायलीने पटकन ते लाकडी काय चमचा का काय डाव तो दिलाय शोधून. प्रतापराव आणि अर्जुन दोघही आता या दोघींची केमिस्ट्री एन्जॉय करतात. आता सायलीने पटकन ते दही फेटून दिलंय, कल्पनाताईंनी पटापट स्वयंपाक केलाय आणि तिने कशी मदत केली बघा. आणि कर्तव्य दक्ष सुनेचं कर्तव्य निभावत ती सासूच्या मागे मागे करत राहते. घरातलं काम करणं काय वाईट आहे काय? छानच वाटतं. तर बघत राहा. आता सायली सगळे एक एक डब्बे काढून देते आणि प्रतापराव आणि अर्जुन एकमेकांकडे बघून ते सगळे खाणाखुणा करत असतात की आता स्वयंपाक एकदम बेस्ट होणार आहे. आणि अगदी कमीत कमी वेळेत दोघी सासासुनांनी मिळून मस्त स्वयंपाक केलाय. आता सुरुवातीला बघा यांची तयारी दाखवली आहे. सायली कल्पनाताईंच्या हातात सगळ्या गोष्टी पटापट ठेवत असते आणि आता ते काहीतरी त्यांनी ते दही रायता का बुंदी रायता केला ना, तर त्याची चव घेतात कल्पनाताई, पण ते मनासारखं झालंय असं त्यांना वाटत नाही. मग सायली येते आणि ती चव घेते. दोघी न बोलता एकमेकींना किती ओळखतात बघा ना. सायली आता ती चव घेते आणि तिला पण त्यात काहीतरी कमी आहे असं फील होतं. पण आता एकमेकींशी बोलायचं नाही ना, म्हणजे सायली बोलायला तयार आहे त्यांच्याशी, पण कल्पनाताई कुठे बोलतात. आता ही सायली आधी बोलते, म्हणते, आई पंजाबी पद्धतीच्या गोष्टीमध्ये म्हणजे काहीतरी असं घालायचं असतं ना या पदार्थामध्ये पंजाबी, ते काय कमी आहे कळे ना बघा मला. आता कल्पनाताई काही डायरेक्ट बोलत नाहीत बरं का सायलीशी आणि म्हणतात, प्रतापरावांना म्हणतात, अहो मी काजूची पेस्ट केली होती मगाशी, फ्रीजमध्ये ठेवली होती, कुठे ठेवली आहे ती तुम्ही? त्यावर प्रतापराव म्हणतात, अहो मी कशाला बघू ती पेस्ट बेस्ट, मी बघितली पण नाही. सायली त्यांची स्टाईल वापरत म्हणते, अहो ती पेस्ट ना मी मगाशी फ्रीजमध्येच ठेवलेली आहे. नाही म्हणजे आपण बाहेर गेलो तेव्हाच ठेवली होती मी फ्रीजमध्येच, तिथेच आहे. मग अर्जुन म्हणतो, हो का, बरं झालं सांगितलंच बायको, नाही तर मला सापडली नसती. जस की आपण त्या स्वतः स्वयंपाक करतोय. हे बघताना मजा आली हा. आता प्रतापराव आणि अर्जुन मज्जा मज्जा. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अहो माझा स्वयंपाक मगाशीच झाला असता बरं का, पण ते किचन साफसूफ करण्यात वेळ गेला बरं माझा. मग सायली म्हणते, अहो तुम्ही काही काळजी करू नका, अश्विन भाऊजी घरी येण्याच्या आधी स्वयंपाक तयार असेल. अर्जुन सायलीला उत्तर देतो, मी कशाला टेन्शन घेऊ, नॉट ॲट ऑल, मला काही टेन्शन नाही आहेत. आता पुन्हा त्या दोघी ते केलेल्या पदार्थाची चव घेतात. सायली म्हणते, अहो एक चमचा कसुरी मेथी घातली यात तर कसं वाटेल? अर्जुन म्हणतो, हा घाल घाल, बिंदास घाल बिंदास घाल. आता कल्पनाताई म्हणतात, अहो हो की कसुरी मेथी घालून छानच वाटेल. मग प्रतापराव पण म्हणतात, अगं घाल की मग. मजा आली हा प्रेक्षकांना हे बघताना. पुन्हा थोड्या वेळाने कल्पनाताई म्हणतात, अहो ते कसुरी मेथी आहे ना, ते फ्रीजच्या बाजूच्या कपाटात आहे, कारण ती सायलीला सापडत नसते ना. आता डायरेक्ट ह्यांना बोलायचं नाही सायलीशी, मग आता ते आहो आहो करून आपलं ते नवऱ्याशी बोलू लागल्या त्या दोघी. मग आता ती कसुरी मेथी घातली सायलीने. शेवटी अर्जुन म्हणतो, डॅड आपल्या दोघांचं कबूतर झालंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? त्यावर ते प्रतापराव म्हणतात, अरे म्हणजे काय? त्यावर अर्जुन म्हणतो, अरे डॅड जुन्या काळात नाही का काही मेसेजेस द्यायचे असतील तर त्या कबुतराच्या पायाला चिठ्ठ्या बांधायचे आणि पाठवायचे कबुतरांना. आपल्या दोघांचं तसंच झालंय बरं का डॅड. आता हे दोघंही कल्टी मारतात बरं का तिथून, म्हणजे निघून जातात. आता पुन्हा एकदा कल्पनाताईंनी ती टेस्ट घेतली आणि ते जमलं. आणि मग अर्जुन आणि प्रतापरावांनाही कळलं ते जमलं. मग दोघेही एकमेकांकडे बघून असे करतात, छान झालं वाटतं. सायली म्हणते, जिरेपूड घालायची का हो यात थोडीशी? मग लगेच कल्पनाताई म्हणतात, नको नको जिरेपूड नको आहो, मी मसाला केलाय तो घालते याच्यामध्ये. मग प्रतापराव म्हणतात, टाक मग. मग कल्पनाताई पुन्हा म्हणतात, मी काय म्हणते, फ्रेश क्रीम घातलं पनीर कढाईवर तर छान वाटेल ना? प्रतापराव म्हणतात, हो म्हणजे काय, अप्रतिम अप्रतिम. अर्जुन पण म्हणतो, हो म्हणजे काय अप्रतिम. सायली म्हणते, हो मी ठेवलंय अहो सजावटीसाठी फ्रेश क्रीम. त्यावर अर्जुन म्हणतो, हो का बायको, वा वा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक, छानच केलंस तू. आता सायली पुन्हा म्हणते, अहो रोट्या कधी करायच्या? अर्जुन प्रतापरावांना म्हणतो, डॅड आधीपासून लाटायच्या का त्या रोट्या? प्रतापराव म्हणतात, आधीपासून लाटायच्या का त्या लाट्या?
त्यावरती पुन्हा कल्पनाताई म्हणतात, अहो जेवायच्या आधी करू आपण रोट्या. मग लगेच हे दोघंही रिपीट करतात बरं का कल्पनाताईंचं वाक्य, हो 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 जेवताना करू आपण रोट्या. शेवटी प्रतापराव वैतागतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमच्या दोघींचं, पुरे करा आता. तुम्ही दोघी आहात सुगरणी, तुम्ही दोघीच्या दोघी आम्हाला विचारून पदार्थ करताय, याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही आम्हाला विचारून पदार्थ बनवताय ना, म्हणजे नळाच्या तोटीला विचारून पावसाने येण्यासारखं आहे. आता त्यांनी छान म्हण वापरली नाही का. मग ते पुढे म्हणतात, तुम्ही आम्हाला जे विचारताय ना त्याची आम्ही उत्तरं देतोय, बाकी काही नाही. त्यापेक्षा ना तुम्ही दोघी काय ठरवायचं ते ठरवा आणि ते पदार्थ बनवा, आम्ही आपलं सगळं गोड मानून घेऊ. अर्जुन म्हणतो, बरोबर डॅड, करेक्ट बोललात तुम्ही. डॅड चला बरं, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आता दोघंही बापलेक तिथून निघून जातात. या दोघींची पंचायत होते, पण तरी सुद्धा या दोघी न बोलता अप्रतिम स्वयंपाक बनवतात. स्वयंपाक बनवताना दाखवणं काही चुकीचं नाहीये. तसंही अन्न हे पूर्ण ब्रह्म. हा फक्त नेहमी दाखवू नये त्यांनी, हा मुद्दा बरोबर आहे प्रेक्षकांचा. पण असो, छान वाटतं जरा रेसिपी वगैरे करतायत ते. तर बघा, अशा पद्धतीने या सासासुनांनी न बोलता खाणाखुणा करून, म्हणजे आता कल्पनाताईंना काय हवंय ते सायलीला पटकन कळतं आणि ती त्यांच्या हाताखाली मदत करते आणि बाकीचे सगळे छोटे छोटे पदार्थ तीच करून घेते आणि जो मेन पदार्थ आहे तो कल्पनाताईंनी केला. आणि अशा पद्धतीने यांचा स्वयंपाक सादर संगीत झाला. तर असो, आता मैपत आणि दामिनीचा शॉट दाखवलाय त्यांनी एक, आणि इथे मैपत बघा तिच्या ऑफिसमध्ये येतो आणि मोठ्याने गाणे म्हणत येतो, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. दामिनी चिडून म्हणते, नॉक करून तुम्हाला येताच येत नाही ना ऑफिसमध्ये माझ्या, आणि आता गाणी बिणी कशाला म्हणताय. त्यावर मैपत म्हणतो, अहो देशमुख बाई, बातमी तशीच आणली आहे मी, तुम्ही ऐकलं ना तर 113% उठून गाणी गायला लागाल. त्यावर दामिनी म्हणते, वाटलंच होतं मला, काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणारच. त्याशिवाय मला धमकी देऊन तोऱ्यात गेलेला हा माणूस असा एंट्री मारणार नाही. त्यावर मैपत म्हणतो, अहो मॅडम, मी काही रिकाम्या हाताने एंट्री नाही घेतली, तिकीट आणलंय तिकीट. त्यावर दामिनी म्हणते, कसलं तिकीट, तुमच्या फ्लॉप सिनेमाचं? नको नको, ती गाणी ऐकून कंटाळले मी आता. मैपत म्हणतो, नाही हो देशमुखबाई, सिनेमाचं तिकीट नाही आणलं मी, अहो माझी पोर साक्षी सुटल याचं तिकीट मी आणलंय. आता याने मारे मोठेपणाने त्या मधुभाऊंची चिठ्ठी दाखवली आणि दामिनीने त्याचा खरंच फ्लॉप शो केला. आता दामिनीने ती चिठ्ठी वाचली आणि ती चिठ्ठी पाहता क्षणीच तिच्या लक्षात आलं की हे काहीतरी येडेपणा करतंय. तर बघा, मैपत म्हणलं, साव बघा देशमुखबाई, आता हा मधुकर पाटील जेलात जाणार. दामिनीने ती चिठ्ठी वाचली आणि तिला लक्षात आलं मैपतचं डोकं कुठपर्यंत चालतं, पण तिने ना सरळ उत्तर न देता असा तिरप्या हाताने घास घातलाय. तो कसा ते बघा. दामिनी म्हणते, ही जी चिठ्ठी मधुकर पाटलाने न लिहिता तुम्ही लिहिली आणि जबरदस्तीने त्यांची सही घेतली, बरोबर? मैपत म्हणतो, हा पण ते कोर्टाला कुठे माहिती मी जबरदस्ती सही घेतली म्हणून? ते तुम्ही सिद्ध करताल ना की हे सगळं मधुकर पाटलानं लिहिलंय म्हणून. त्यावर दामिनी म्हणते, वा शिखरे वा, माझ्यावर जो विश्वास दाखवला ना तुम्ही, मला खरंच भरून आलंय बघा, खरंच. बरं चला, आपण ना आता एक काम करूया, मी कोर्टामध्ये अर्जुन सुभेदारची धूळधाण कशी उडवते ना, आपण त्याची प्रॅक्टिस करू. इथे नाही, म्हणजे एक नाटक करू. तुम्ही ना दामिनी देशमुख व्हा, आणि मी अर्जुन सुभेदार होते. चला ठीक आहे, सुरुवात करायची का नाटकाला? चला. दामिनी म्हणते, चला ऍक्शन. आता बघा, मैपत म्हणतो, मी देशमुख बाई का, बरं बरं करतो सुरुवात. मिलॉर्ड, ही चिठ्ठी त्या थेरड्यानं म्हणजे त्या मधुकर पाटलानं लिहिलेली आहे आणि यात त्यानं लिहिलंय की त्यानं खून केला विलासचा आणि त्याला प्रायश्चित्त झालं. मग दामिनी म्हणते, एक मिनिट थांबा मॅडम, म्हणजे आता ही अर्जुन सुभेदार झाली आहे ना, तर ती युक्तिवाद करते. मग ती म्हणते की बरं ठीक आहे, तू मधुकर पाटील ग. आता दामिनीने तिच्या असिस्टंटला म्हणलंय की ही चिठ्ठी तुम्ही लिहिली आहे का? आता ती म्हणते, नाही मॅडम. दामिनी म्हणते, हे अक्षर तुमचं आहे का? तिची असिस्टंट म्हणते, नाही माझं नाही आहे. मग आता लगेच ती म्हणते, ओ दामिनी देशमुख, मी हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवलंय आणि त्याने 3 मिनिटात सिद्ध केलंय की हे पत्र मधुकर पाटलांनी लिहिलेलंच नाहीये. मग लगेच मैपत म्हणतो, तो जीव द्यायला चालला होता ना, मग तो भीतीनं थरथरत होता म्हणून ते अक्षर असं आला असेल त्याचं. दामिनी म्हणते, हो बरोबर आहे तुमचं. बरं समजा ही मधुकर पाटलांची पर्सनल डायरी आहे, ह्याच्यातलं हस्ताक्षर आणि ह्याच्यातलं म्हणजे या चिठ्ठीतलं हस्ताक्षर हे एक नाहीये ना, म्हणजे याच्यात जो न लिहिलाय बघा, त्याच्यात कसा लिहिलाय न, तो वेगळा आहे की नाही? ते घ ध लिहिलंय, ते कसं लिहिलंय, ते वेगळं लिहिलंय की नाही त्या चिठ्ठीमध्ये?
शब्द कसे आहेत, वेगळे आहेत. याचा अर्थ काय होतो दामिनी देशमुख? याचा अर्थ असा होतो की ही चिठ्ठी मधुकर पाटलाने लिहिलेलीच नाहीये, म्हणजे तुम्ही या कोर्टामध्ये खोटे पुरावे दाखवताय. याचा अर्थ तुमच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आणि तुमची सनद रद्द होणार. काय ओ महिपतराव? नाही म्हणजे या सगळ्या चिंध्या कोणाच्या उडणार? तुमच्या, म्हणजे दामिनी देशमुखच्या, बरोबर. तर शिखरे आता काय करायचं? आता माझी सनद तर रद्द झाली. तुम्ही हे मूर्खासारखं जे सुसाईड नोट घेऊन आलात ना, त्यामुळे माझी सनद रद्द झाली. आता कशी मी तुमची केस लढणार सांगा बरं? तुम्ही हे मूर्खासारखं जे सुसाईड नोट घेऊन आलात ना, त्याने माझ्या प्रोफेशनल करिअरचं सुसाईड झालं हो शिखरे. मग आता काय करायचं? त्यावर मैपत कबूल होत नाही बरं का. आपण म्हणतो कसा की आओ काय ना मॅडम, एवढं काही चुकीचं काम केलेलं नाहीये मी, या चिठ्ठीचा काही ना काही फायदा होणारच ना आपल्याला. मग दामिनी म्हणते बसा हो, खाली बसा जरा. ओ शिखरे, तुम्हाला मी इतक्या वेळेला समजावलं, तुम्हाला कळत नाही का? अहो अशा बिंडोक आयडिया घेऊन येत नका जाऊ माझ्याकडे. या केस पासून तुम्ही जितके लांब राहाल ना, तितकंच तुमची मुलगी या केसमधनं सुटण्याचे चान्सेस जरा तरी वाढणार आहे. अहो शिखरे, जरा शांत बसत जाओ. लिहून देऊ का तुम्हाला? गप्प बसा, हाताची घडी घाला आणि चुप्पच बसा तुम्ही. आणि ही केस आहे ना, मला माझ्या पद्धतीने लढू द्या प्लीज. आणि ती सुसाईड नोट असते ना, तिचा बोळा केलाय दामिनीने आणि या शिखरेच्या अंगावर फेकलाय, त्यामुळे तो चुप्प बसलाय. खरं तर हा मुद्दा आपल्या ऑलरेडी लक्षात आला होता, पण काहीतरी मैपतने सिली काम केलंय. पण इथे कसं झालं माहिती का प्रेक्षकांनो, म्हणजे माझ्या जरा डोक्यात चमकलंय काहीतरी, ते सांगते तुम्हाला. त्या अर्जुन सायलीने ट्रेजर हंट खेळला ना, तसं काहीतरी दामिनी मैपतला लक्षात येईल कदाचित. ते डायरी वगैरे प्रकरण आहे ना, असं आपलं बुवा आपल्या लक्षात आलं म्हणून आपण सांगितलं बरं का. तर आता बघा, यांचा स्वयंपाक तयार झाला आणि फायनली शेवटचा सीन आला. प्रतापराव म्हणतात, आहा हा हा अर्जुन, अरे काय घमघमाट सुटलाय रे जेवणाचा. रोज कोणाचा तरी वाढदिवस पाहिजे बाबा, म्हणजे आपल्याला असं चविष्ट जेवण रोज मिळेल. अर्जुन म्हणतो करेक्ट हं डॅड. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, म्हणजे आपलं काय रोजचं जेवण चांगलं नसतं असं तुम्हाला म्हणायचंय का? आता लगेच अर्जुन म्हणतो, नाही गो मम्मा, असं कशाला म्हणावं आम्ही. नाही, कसं असतं ना, दोन सुपरस्टार एका सिनेमात असतात ना, तेव्हा तो सिनेमा सुपर डुप्पर हिट असतो. तसंच दोन सुपरस्टार किचन मध्ये स्वयंपाक करतात ना, तेव्हा ते जेवण सुपर डुप्पर हिट असतं ग मम्मा. करेक्ट की नाही डॅड? मग ते लगेच प्रतापराव म्हणतात, करेक्ट अर्जुन. आता ती प्रिया येते बरं का तिथे. प्रतापराव आता खूप छान वाक्य बोलतात हं. ते म्हणतात, अरे अर्जुन, असे सुपरस्टार कधीतरी एकत्र येतात आणि हा दुर्मिळ योगायोग आहे बाबा. हा टोमणा न कल्पनाताई आणि सायलीला होता. पण आता प्रिया बघा विचार करते, चला सगळा स्वयंपाक झालेला दिसतोय, म्हणजे आता इथे थांबणं सेफ आहे. आता ही ना तिथे टाइमपास करायला आली आहे बरं का, आणि सगळं क्रेडिट स्वतः घेते आणि म्हणते, चल आई मी पटकन पनीर कढाई बनवते आणि जिरा राईस. अरे हे काय, स्वयंपाक झाला सुद्धा. कशी नाटकं करते बघा, जस की बाकीचे सगळे डोकं ठेवूनच बसलेले आहेत बाजूला, हिलाच एकटीला डोकं आहे. आता असं बोलल्यानंतर लगेच म्हणते कशी बघा, अगो आई स्वयंपाक झाला सुद्धा. अगो माझ्या मैत्रिणीचा फोन आला ना, तर तिला मदत करत होते ग प्रोजेक्टसाठी. तिला जरा टेन्शन येतं ना, ती फेल होईल म्हणून भीती वाटते ग तिला. अर्जुन म्हणतो, तिला भीती वाटत होती का तुला भीती वाटत होती तू किचन मध्ये फेल होशील म्हणून? मग सायली त्याला कोण होते, गप्प बसावं. अर्जुन म्हणतो, गप्पच बसतोय. पूर्णाजी एवढ्या लगबगीने येतात आवाज देत, कल्पना अगो ए कल्पना, अगो जेवणाचा सुवास माझ्या खोलीपर्यंत आला गो, कोणी बोलवायच्या आताच आले बाई मी इथे. आता लगेच प्रिया म्हणते, बरं झालं पूर्णाजी तू आली, सगळं रेडी आहे बघ, मी आता वाढायलाच घेत होते. कल्पनाताईंना पण राग आलाय बरं का आता प्रियाचा. पण आता बघा तिचा पचका पोपट करतात पूर्णाजी आणि म्हणतात, कल्पना बरं झालं ग बाई, आयत्या वेळेत तुझ्यावर पडलं सगळं. पण आता कळलं मला. नाही म्हणजे मला कळलं की स्वयंपाक व्हायला जरा वेळ लागेल, पण इथे आल्यावर कळलं की इतक्या पटकन स्वयंपाक होऊन इतका सुंदर सुवास कसा काय दरवळतोय, इतका सुंदर सुवास कसा बरं दरवळतोय. आता पूर्णाजीने सायलीकडे बघून बोललंय बरं का, हे त्यांनाही माहितीये की सायली सुगरण आहे. लगेच प्रिया म्हणते, अश्विन अजून कसा आला नाही, मी फोन करते त्याला. त्यावर प्रतापराव म्हणतात, थांब जरा तन्वी, येईल ग तो. इमर्जन्सीसाठी गेलेल्या डॉक्टरला घरच्यांनी फोन करून असा त्रास द्यायचा नसतो. आता तेवढ्यात अश्विन येत म्हणतो, डॉक्टर मुलगा जर ऑलरेडी हजर झाला डॅड तर. आणि सगळेजण खुश होतात की अश्विन अगदी वेळेवर आला. आणि मग लगेच अर्जुन म्हणतो, हे बर्थडे बॉय चल जेवायला. आणि मग अश्विन आल्या आल्या ते सगळा सुगंध त्याला येतो जेवणाचा आणि तो म्हणतो, वा एवढ्या लवकर स्वयंपाक झाला सुद्धा मम्मा, काय मस्त स्मेल येतोय.
मग लगेच आल्या आल्या अश्विन म्हणतो, पूर्णाजी तुला नमस्कार करायचा राहिला ग. मग पूर्णाजी म्हणतात, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. मग आता तो पूर्णाजीला मिठी मारत म्हणतो, थँक्यू पूर्णाजी. पूर्णाजी म्हणतात, अरे अश्विन तुझ्या वाढदिवसाचा केक काही मला खाता आला नाही बाबा, म्हणून मी या सगळ्यांचे कान पिळलेत. पण चल आता तुझं ऑप्शन तरी बघू देत मला. मग सायली म्हणते, पूर्णाजी आईंनी ऑप्शनाचं ताट आधीच तयार करून ठेवलंय. आता लगेच प्रिया रागाने बघते सायलीकडे. आता ही म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी सांगायचं असं झालं प्रेक्षकांना, की ही एवढी जे नाटकं करते ना, हिचे नाटकं काही कायम चालणार नाहीयेत. आता घरच्यांसमोर ही एक्सपोज झालीच आहे, होणारे काय झालीच आहे असं मला म्हणायचंय. तर बघत राहा. आता ठरलं तर मग आजचा एपिसोड त्यांनी संपवला इथे. आता उद्याच्या भागात पूर्णाजी भरभरून कौतुक करतात सायली आणि कल्पनाताईंचं. आता ही लगेच म्हणते, म्हणजे अश्विन म्हणतो ना, किती छान स्वयंपाक झाला आज. लगेच प्रिया म्हणते, मी तुझ्यासाठी एवढं नाही करणार का अश्विन. मग या पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, खोटं बोलू नकोस तन्वी, हे सगळं कल्पनाने आणि हिने केलंय. मग अर्जुन म्हणतो, ए पूर्णाजी हिने म्हणजे कोणी. आता पूर्णाजी कौतुक करत म्हणतात, अर्जुनच्या बायकोने आणि कल्पनाने स्वयंपाक केला. आणि सायलीच्या लक्षात आलंय की आपण आपल्या घरच्यांचं मन जिंकण्यात यशस्वी झालो आहोत. शेवटी काय आहे ना प्रेक्षकांनो, गृहिणीचं काम अगदी छान पद्धतीने केलं, ती सासरचे खुश होतात. ही पहिल्यापासूनची परंपराच आहे हो, त्यात आपण काय बदल करणार नाही का. तर असा होता बाबा अश्विनच्या वाढदिवसाचा भाग. तरी तुर्तास अजून उद्याचा भाग राहिलाय, थोडीशी वाट बघूयात. तसे अर्धा तासात आणखीन काय काय बघायला मिळणार आहे, पण ते आजचं आहो जरा त्यांनी लांबवलं हे तितकंच खरं. उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि अश्विन या दोन्ही भावांचं मनोमिलन आपल्याला दिसणार आहे. तसं तर आजच्या भागात बघायला मिळेल अशी अपेक्षा होती, पण शेवटी सादर संगीत स्वयंपाक करायला वेळ तर लागणारच. काय मग मैत्रिणींनो, आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि उद्याच्या भागासाठी मी जरा एक्सायटेड आहे, कारण या दोघांचं एकत्र असणं हे जास्ती छान वाटतं आपल्याला. म्हणजे अर्जुन आणि अश्विनचं दोघेही खूप क्यूट आहेत भाऊ. तर बघूयात उद्याच्या भागात काय काय दाखवतायत. ठरलं तर मग भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.